हाय, गुड मॉर्निंग. तर दिवाळी झाली, यात्रा झाली, ओवीचा बड्डे झाला आणि भरपूर कामं होती, ती सर्व झाली. तर रात्री ओवीचा बड्डे केला आम्ही सेलिब्रेशन. त्याचा नक्की मी व्हिडिओ वगैरे टाकनच. एवढं काय व्हिडिओ घेता नाही आले गडबड असल्यामुळं. गडबड म्हणजे तुम्ही म्हणता नेहमीच्या मागं गडबडच असते का? तर असं काही नाही आहे. तर ओवीचा बड्डे होता म्हणल्यावर मग मला थोडं तिच्यासाठी पुढं करावंच लागलं. तर मग रात्री आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. उशीर झाला, आलो झोपून गेलो डायरेक्ट. आता सकाळी उठले, घरात इतका राडा पडलाय. हे बघा, मी झाडूच घेत होते. पहिलं झाडू घेतला घरात, मला देवपूजा करावी आणि मग बाकीची काही कामं राहिलेली करावी. तर चला मी तुम्हाला दाखवते. किती कचरा राड्यात बघ, दारात बघ. आता दारातलं झाडून घेते व्यवस्थित, मी तुम्हाला दाखवते. देवपूजा करून घेतली. आता देवपूजा झाल्यावर थोडं नामस्मरण करून घेते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर चला. वालाची भाजी टाकली मी आणि इकडे वरण लावून घेतलं. आता थोडंसं चहा ठेवते आणि ओवीला उठवते. आम्ही चहा नाश्ता करून घेतो. आज काय मी चपात्या करणार नाही आहे, त्याच्यामुळं भाकरीच करत लागल तशा. तर चला ओवी, तर चला मी तिला उठवते आणि फ्रेश करते, नाश्ता करायला लावते. चला. स्वयंपाक करून घेतला, सगळं उरकून घेतलं, एकदम व्यवस्थित सगळं टापटीप करून ठेवलं आणि आईन पप्पा रानात गेले. त्याला आम्ही जेवण करणार आहे. तर सर्वात आधी मी ओवीला खाऊ पिऊ घालते. तर चला मी तिला जेवायला घालते. तिचं जेवण झालं का मग तिला आपल्याला झोपवायचंय. चला ओवी, चल जेवायला. बघ कशी खेळते दारामध्ये. जेवायला चल म्हणते तर उठत नाही पटकन. चल बाळा, हे बघ व्हिडिओ काढते तुझा मी, चल. तर बघा मी ओवीला ताट केलंय. तिच्यासाठी काय काय केलं जेवायला बघा. त्याच्यासाठी ताट करून आणले मी. वरण, चपाती, भात आणि थोडीशी भाजी. एवढं नाही जेवण करत, म्हणजे एवढं नाही खाती सर्व, पण म्हटलं चला खाल्लं तर बघू. भाजी थोडीशीच आणली कारण ती तिखट अजून खात नाहीये, त्याच्यामुळं मग मी तिचं ताट तयार करून आणलं. तिला खाऊ घालणार आहे आणि मी नंतर मग पप्पा आणि आई रानातून आले ना मग आम्ही करणार आहे. तर तेवढ्यात मग हिला खाऊ पिऊ घालते, म्हणजे कसं ती सकाळ धरून एवढं काही खाल्लेलं नाही, नाश्ता थोडाफार केलेला आहे. तर चला तिला मी खाऊ घालते. तिचं जेवण झालं, मी थोडा नाश्ता केला. आता म्हणलं ते दोघं अजून रानातून आलेच नाही, मग म्हटलं बसून बसून काय करायचं. खूप दिवस झालं कपाट साफ करायचं होतं पण होतच नव्हतं. दिवाळीपासून कपडे काढतोय कोंबतोय. मग आज मुहूर्त निघला. आता कपाट नीट करून घेते. ही त्यांची कपडे आहेत, आधीच त्यांचं सगळं नीट करून घेते, मग माझं कपाट नीट करते. तर चला मी सर्व पटापटा उरकून घेते, तुम्हाला दाखवते कसं लावलं नीट व्यवस्थित. खालचं बोचकं काढलं, त्यात बघा किती कपडे निघली. जी नाही लागत ती आपण बांधून टाकणार आहे. चला घेऊ. हाय, दुपारी व्हिडिओच नाही घेतले कारण झोपले होते. आई पप्पा रानातून आले, जेवण केलं, बसलो आणि ओवीला झोपवता मी सुद्धा झोपून गेले. आता उठले, चहा केला सर्वांना. हे ओवीला पण चहा दिला. ओवीन मी नाश्ता करतोय. आता हे सर्व झालं ना, मी राहिले जी काम होते ती पूर्ण करून घेणार आहे. पूर्ण म्हणजे तुम्हाला सांगित का राडा आहे, दाखवते बघा. तसंच राहिला होता, तर आता हा इथं लावायचा राहिलाय. हे बघा थोडा अजून राडा आहे. आज फक्त यांचंच कपाट नीट करणार आहे. आता खूप कंटाळ पण आलेला आहे. तर चला उरकून घेते. हे बघा मी माझी साईड काढली, जाऊ दे तसं पण राडा काढलाय, म्हटलं घ्यावं करून सगळं व्यवस्थित. तर हे सर्व पटापटा उरकून घेते. शेवटला तुम्हाला दाखवते कसं उरकून ठेवलं व्यवस्थित. ठीक आहे, चला.